हाय. अनेक वेळा मला विचारतात तुम्ही हेअर कलर कुठला वापरता. तर मी लॉरियलचा इनोवा हा वापरते आणि ह्या शेड्स आहेत. डेव्हलपर माझ्याकडे ऑलरेडी होताच, त्यामुळे ती मोठी बाटली आहे. तर आज मी माझा हेअर कलर चेंज केल्यानंतर फर्स्ट टाईम घरच्या घरी हेअर कलर करत होते. मी हँड ग्लोव्ज वापरते आणि लिटरली तेलासारखा, म्हणजे जसं आपण केसांना तेल लावतो तसं हेअर कलर लावते. ग्रे दिसत आहेत का ते बघण्याचा प्रयत्न केला, पण अगदीच रूट्सपाशी हेअर कलर गेला होता, त्यामुळे तो कॅमेऱ्यात कॅप्चर झाला नाही आहे. पण तरीसुद्धा आता मी हेअर कलर करायला घेतलाच आहे, तर करूनच टाकला. हे आमचं यशस्वी प्लास्टिकचं भांडं आहे हेअर कलरचं. त्यात मी कलर आणि डेव्हलपर असं दोन्ही घेतलं होतं, म्हणजे 2 कलर्स आणि 1 डेव्हलपर. आणि असे व्यवस्थित हँडग्लोव्ज, व्यवस्थित नाही आहेत म्हणा, पण हँडग्लोव्ज घालून सरळ बोटाने तो कलर मिक्स केला. मला फक्त रूट्सलाच टचअप करायचं होतं, त्यामुळे अगदी थोडा कलर मी घेतला होता आणि तो आता आपण तेल लावतो तसा व्यवस्थित मी लावून घेणार आहे. अगदी थोडासा असा. अशा पद्धतीने कलर लावताना खरं तर आरशात बघायची सुद्धा गरज नसते. आपण अंदाजाने तेल लावतो तसं अख्ख्या स्काल्पला आपण कलर करूच शकतो. बेबी हेअरला कलर करताना तो आरशात बघून करावा, नाहीतर जर स्किनला कलर लागला तर कदाचित डाग पडू शकतो. आयत्या वेळेची सोय म्हणून आपण घरच्या घरी असा कलर करू शकतो, नाहीतर पार्लर बेस्टच आहे. अशा तऱ्हेने छान पटापटा मी सगळ्या केसांना कलर करून घेतला, म्हणजे फक्त स्काल्पला, रूट्सला, आणि मग व्यवस्थित आंबाडा बांधून 35 मिनटं ठेवून दिलं. शॅम्पू आणि कंडिशनरनी माझे केस फारच सॉफ्ट आणि सिल्की झाले होते. हा जो स्लो मोशनचा शॉट आहे हा मी पर्पजली घेतला नाही आहे. ट्रायपॉडवर कॅमेरा ॲडजस्ट करताना तो स्लोमो मोडला गेला आणि मग सगळेच शॉट्स स्लो मोशनमध्ये शूट झाले. पण मला ते छान वाटले म्हणून मी ते तसेच ठेवलेत. तर असं 45 मिनिटांमध्ये घरच्या घरी रूट टचअप करता आलं. आता शूटिंगला पळते. बाय.